मी अजिबात त्याला मान्यता देत नाही। कोणालाही स्वतःची व्यक्तिमत मानण्याचा अधिकार आहे, तो पक्षाचा होत नाही। त्या दिवशी सुप्रियाताईंनी, ज्या कार्याध्यक्ष आहेत, संसदेच्या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, सविस्तर खुलासा केलेला आहे की डिलिमिटेशन करताना कशा पद्धतीने आम्ही त्याची चर्चा करू। डिलिमिटेशन आमच्या समोर येऊन द्या, ते डिलिमिटेशन समोर आल्यानंतर मग त्याच्यावर त्याची सरकारची किंवा केंद्र सरकारची किंवा सत्तेमधल्या पक्षाची कशी भूमिका आहे ती बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। आमची अधिकृत अशा प्रकारची जे काही विश्लेषण असेल, जे डिलिमिटेशनच्या बाबतीमधली भूमिका असेल, ती सुप्रियाताईंनी स्पष्ट केलेली आहे, ती पक्षाची भूमिका आहे। वैयक्तिक कोणी काय भूमिका दिली आहे याच्याशी त्यांची वैयक्तिक भूमिका, ते माझ्या पक्षाचे सहकारी नेते आहे, पण तो अधिकार जो आहे आमचा, तो अधिकार पक्षाच्या असलेल्या अधिकृतपणाने जाहीर केलेला असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, कुठल्याही प्रकारचा एकमेकांचे विसंवाद नाही। सुप्रियाताईंनी या डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही, त्यांनी सांगितलंय 50% राज्यामध्ये तशा प्रकारचा आरक्षण वाढवण्याचा प्रयत्न झाला, पण तो लोकसंख्येच्या आधारावर करून राजकीय होऊ नये, तो प्रस्ताव आला, आम्ही त्याच्यावर फेरविचार। महिला आरक्षणाला पवार साहेबांनी पहिल्यापासून पाठिंबा दिला ना, आणि महिला आरक्षण मिळावं हे राज्यांनी पहिलं इम्प्लिमेंट केलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या भूमिकेच्या आणि महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशनचा विषय येत नाही। महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, कालही होता आणि आजही आहे। आणि डिलिमिटेशनच्या बाबतीत मला प्रस्ताव काय येतो संसदेत त्याच्यावर अधिकृतपणे सुप्रियाताई त्याच्यावर सविस्तरपणे बोलतो। रोहित पवार एकटे पडतात सध्या भाजपबद्दल जायला, एक सगळे असं आहे की आमच्या पक्षामध्ये लोकशाहीने सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे। मला वाटतं की त्यांनी व्यक्तिगत मत मांडलेलं आहे, परंतु एकटे पडतात वगैरे असं नाहीये। आंदोलन केल्यानंतर सगळेजण आम्ही सहभागी आहोत ना। मला वाटतं की पक्षाच्या चौकटीतून आम्ही निर्णय घेतो, तो अधिकृत असतो। ओके, थँक्यू सर।